मी पुन्हा पुन्हा सांगतो, आमच्या पोरांच्या चुका काढण्यापेक्षा त्यांचं कौतुक करायची संधी शोधा, म्हणजे पोरं इतिहास घडवतील. सगळं जमतं हो, सगळं येतं त्याला, फक्त आम्ही जाणीव करून द्यायला हवी, तू करू शकतोस. शहाजीराजांनी ते केलं. सगळ्यात महत्वाचं आहे, किती वय आहे विषय तो नाहीये, ध्येय ठरलंय स्वराज्य. 16व्या वर्षी शहाजीराजांनी स्वराज्याला शिवाजीराजाने आरंभ केला. तोरणा घेतला 1646 ला, आणि समोरच महाराजांना राजगड दिसला. आता राजगड बेवसाऊ आहे, म्हणजे घेतला तर बांधला पाहिजे, बांधायचे तर पैसे पाहिजेत. होते कुठे महाराजांकडं? मग महाराज असं म्हटले का, नाही आता घेतला राजगड तर बांधला पाहिजे, बांधायचा तर फंड पाहिजेत, आहेत कुठं आपल्याकडं, मग कशाला घ्या, बघू फंड आल्यावर. थांबले का महाराज? नाही, महाराज म्हणले फंड पुढचं पुढं बघू, आता घेऊन तर टाकू. घेतला राजगड, आणि त्याच वेळी तोरण्याचं काम चालू होतं. राजगड घेतला आणि तोरण्यावर महाराजांना सोन्याच्या मोहरांनी भरलेले 7 हंडे सापडले, आणि त्या संपत्तीतनं महाराजांनी राजगड बांधून पूर्ण केला. महाराज सांगताय तुम्ही सुरुवात करा, जगदंबा आशीर्वाद घेऊन तुमच्या पाठीशी उभा असते. पोचतं कोण? जो सुरुवात करतो तो. जो सुरुवातच करणार नाही तो पोचेल कसा? सायंकाळच्या वेळेला मी रस्त्यानं निघालो होतो. एका डोंगराच्या पायथ्याला एक सद्ग्रस्त उभा होते. मी त्यांना विचारलं, का थांबलाय? तो म्हटला, नाही डोंगरावर जायचंय. म्हटलं जा ना. मग नाही, अंधार आहे ना. मग मी माझ्या हातातला कंदील त्यांना दिला. म्हटलं जा आता. मी घरी निघून आलो. दुसऱ्या दिवशी पहाटे 5 वाजता मी त्याच डोंगराजवळ निघालो होतो. तो सद्ग्रस्त तिथंच डोंगराच्या पायथ्याला. त्याला मी म्हटलं, अरे वा, जाऊन आला वाटतं. तो म्हटला, नाही गेलोच नाही. म्हटलं का? अंधार आहे ना. अरे म्हटलं, तुला रात्री मी कंदील दिला होता ना. हो दिला होता ना, पण त्याचा उजेड फक्त माझ्या पायापुरताच पडतोय, मला किती लांब जायचं आहे. अरे भल्या माणसा, तू चालायला सुरुवात तर कर, उजेड आपोआप तुझ्या पावलाबरोबर येत जाईल. शामराव पाटील शिक्षण समूहानं तुमच्या पावलापुरता प्रकाश तुम्हाला दिलाय ना. सुरुवात करा ना, अडचण काय आहे? जसे जसे पुढे जाल प्रकाश सोबतीला येईल. 1670 ला मोगल मराठा संघर्ष प्रचंड वाढला. मोगलांची फौज लाखोची आणि महाराजांची 20,000. आता महाराज असं म्हटले का, त्यांचे लाखभर, आपले 20,000, डिपॉझिट पण राहणार नाही, कशाला अर्ज भरा? थांबले का महाराज? नाही हो, ते म्हणले 20 तर 20, सुरुवात तर करू. केली सुरुवात महाराजांनी. 1670 लाच महाराजांनी प्रबळगड जिंकला, आणि प्रबळगडाची पाहणी करायला महाराज पालखीत बसून प्रबळगडावर निघाले. प्रबळगडाच्या एका मार्गावरनं पालखी जात असतानाच महाराजांच्या शेल्याचं एक टोक तिथल्या बोरीच्या झाडाच्या फांदीच्या काट्यात अडकलं, आणि महाराजांना ताण बसला. तसे महाराज म्हणाले, पालखी थांबवा. पालखी थांबली, आणि महाराज सोबत त्यांना म्हणाले, हे बोरीचे झाड आमच्या पुढे जाण्यावर आक्षेप घेते आहे. हे बोरीचे झाड आम्हाला काही सांगू पाहते आहे. इथं काहीतरी आहे, काहीतरी आहे, खणा. माणसं कामाला लागली. बोरीच्या झाडाजवळ खणायला सुरुवात झाली. 5-6 फूट गेली, दगडी भिंत सापडली, उकरली. 27 घागरी आणि 4 कढया इतकं सोनं महाराजांना तिथं सापडलं. त्या संपत्तीतनं महाराजांनी शस्त्रसज्ज सैन्य उभा केलं, आणि मग मोगलांच्या विरोधातला लढा तीव्र केला. महाराज सांगताय तुम्ही सुरुवात करा, सगळी सृष्टी तुमच्या पाठीशी उभा असते. मला येता येता कृष्णाजी शिंदे सांगत होते, अण्णासू शिंदेनी हे सगळं शून्यातनं उभा केलं. कारण एकच, सुरुवात केली. जी सुरुवात करतात ती इथपर्यंत पोहोचतातच. माणसं नाहीतर उगाच कारण सांगत बसतात. हो आमची परिस्थिती नव्हती, हो तू गप. मला भयान राग येतो असल्या माणसांचा. आमची परिस्थिती नव्हती. हो परिस्थिती माणसाला घडवती नाही, आणि परिस्थिती माणसाला बिघडवती नाही. माणूसच परिस्थिती घडवतो, आणि माणूसच परिस्थिती बिघडवतो. अहो रस्त्यावरच्या विजेच्या खांबाखाली बसून डॉक्टर भीमराव आंबेडकर शिकले, आणि अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठात गेले. आज अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठाच्या प्रवेशद्वारावर लिहिलंय, शतकातील सर्वोत्तम विद्यार्थी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. कोण म्हटलं परिस्थिती तुम्हाला अडवते? लाल बहादूर शास्त्रींचं गाव एका गंगेच्या काठावर आणि शाळा दुसऱ्या काठावर. रोज नाव्यातून जायचे, त्या दिवशी काठावर उभा होते. नावा येत होत्या, जात होत्या. लाल बहादूर मात्र कुठल्या नौकेत बसत नव्हते. अखेर एका नाविकानं हाक मारली, हे लाल बहादूर येतोयस ना शाळेत? तसे लाल बहादूर म्हटले, नाही जा तुम्ही. का रे? नाही, तुम्हाला द्यायला पैसे नाहीयेत माझ्याकडं. अरे मग उद्या दे. पण उद्या तरी कुठून येतील? अरे मग आल्यावर दे. नको, माझी आई सांगते, आपलं ओझं दुसऱ्याच्या डोक्यावर नको. तुम्ही जा, मी येईन. नौका निघून गेली. लाल बहादूर शास्त्रीने आपल्या अंगावरचे कपडे काढले. त्या कपड्यामध्ये वह्या पुस्तकं गुंडाळली. त्याचं
मुंडासं करून डोक्याला बांधलं आणि सरळ गंगेत उडी घेतली. झपाझप पोहत पलीकडच्या काठावर पोहोचले. कपडे परिधान केले, वह्या पुस्तकं हातात घेतली आणि वर्गात जाऊन बसले. परिस्थितीशी झुंजणारे ते लाल बहादूर शास्त्री या देशाचे पंतप्रधान झाले. कोण म्हटलं परिस्थिती तुम्हाला अडवते? उगाच आमची पोरं कारण सांगतात आम्ही गरीब आहे ना. चांगला आहे ना, श्रीमंत व्हायला तुला मिळालेली ही सर्वोत्तम संधी आहे. नाही, मला जरा बुद्धी कमीच आहे. उत्तम विद्वान व्हायला तुला मिळालेली ही सर्वोत्तम संधी आहे. कारण कसली सांगता? स्वतःच्या कमतरताना बलस्थान बनवा आणि त्या बलस्थानाच्या बळावर स्वतःच्या कर्तृत्वाचा ध्वज फडकवा. हे यशाचं सगळ्यात मोठं सूत्र आहे. आमच्या पोरांना ते सांगावं. फिलिपाईन्स देशातली 11 वर्षाची रिहा बुलोज वर्षभर वडिलांच्या मागे लागली होती. बाबा मला स्पोर्टचे शूज घ्या ना धावण्याचे बूट. पण वडील घेऊ मनच दिवस ढकलत राहिले. एके दिवशी रिहा शाळेतून धावत आली. बाबा शाळेच्या धावण्याच्या स्पर्धेत मी पहिली आले. वडिलांना प्रचंड आनंद झाला. रिहाला कुशीत घेतलं, डोक्यावरून हात फिरवला. खूप छान बेटा, खूप छान, अभिनंदन. तशी वडिलांच्या कुशीतनं बाजूला होत रिहा म्हणाली, पण बाबा मी आता या स्पर्धेत पहिली आली आहे ना, माझी आता राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. वडिलांना आणखी आनंद झाला. खूप छान बेटा, खूप अभिनंदन. तशी ती चिमुरडी रिहा बाजूला सरत म्हणाली, बाबा आता मी राष्ट्रीय स्पर्धेत धावणार ना, मग मला स्पोर्टचे शूज लागतील. बाबा घ्या ना धावण्याचे बूट, घ्याल ना बाबा. तसे वडील आपल्या पोरीला जवळ घेत म्हणाले, घेऊया बेटा, या महिन्याचा पगार आला ना की तुला जरूर धावण्याचे बूट घेऊया. आणि ती रिहा आनंदाने उड्या मारत तिथून बाहेर गेली. दिवस गेले. आता राष्ट्रीय स्पर्धा फक्त 4 दिवसावर आली आणि त्या दिवशी चिमुरडी रिहा आपल्या वडिलांकडे आली. बाबा स्पर्धेला 4 दिवस राहिले, तुम्ही धावण्याचे बूट घेतो म्हटलेला, घ्या ना लवकर बाबा. मला 2 दिवस तरी बूट घालून सराव करायला नको का? घ्या ना बाबा, कधी घेणार? तसं वडिलांनी आपल्या पोरीला कुशीत घेतलं. गळगळ ओघटणारे अश्रू आणि फुटलेला हुंदका आपल्या पोरीला तो बाप सांगत राहिला, घ्यायचे होते ग तुला बूट बेटा, पण या महिन्याचा पगाराचा नाही आला, पैसे नाही आहेत का, मला माफ कर, मी नाही घेऊ शकत बेटा, मी नाही घेऊ शकत तुला बूट. आपल्या वडिलांच्या डोळ्यातले अश्रू त्या चिमुरडीने बघितले आणि स्वतःचे अश्रू लपवत ती सरदेशी तिथून बाजूला झाली. तिला म्हणता आलं असतं, मला बूट नाहीत ना, आता मी पळणार नाही, मला शूज नाहीत ना, मी स्पर्धेत भागच घेणार नाही. पण त्या पोरीने असा नकारात्मक विचार नाही केला. राष्ट्रीय स्पर्धेच्या दिवशी ते मैदानावर उतर, स्पोर्टचे कपडे घातलेले आजूबाजूचे स्पर्धक आणि त्यांच्या गर्दीत ही चिमुरडी रिहा बुलोज बघता बघता धावण्याच्या स्पर्धा घोषित झाल्या. सगळ्या स्पर्धकांबरोबर ती रांगेत उभा राहिली. अचानक तिचं लक्ष प्रत्येकाच्या पायाकडे गेलं. प्रत्येक स्पर्धकाच्या पायात धावण्याचे बूट होते. तिने स्वतःच्या पायाकडे बघितलं. अनवाणी पाय, काय वाटलं कुणास ठाऊक. क्षणभर सरखन बाजूला झाली आणि जखमेवर बांधायच्या पट्ट्या तिनं स्वतःच्या पायावर बुटासारख्या बांधल्या आणि त्याच्यावर लिहिलं NIKE, नाईके. जणू नाईकेचे शूज तिनं घातलेत आणि जखमेच्या पट्ट्यांचे बूट करून ती स्पर्धकांबरोबर पळायला उभा राहिली. बघता बघता स्पर्धा सुरू झाली आणि रिहा बेभान पळत सुटली. पाय खेचकाळत होते, रक्ताळत होते, वेदना होत होत्या, पण तिला फक्त तिचं ध्येय दिसत होतं, जिंकायचंय, फक्त जिंकायचंय. 400 मीटर, 800 मीटर, 1500 मीटर या तिन्ही धावण्याच्या स्पर्धेत ती पहिली आली. तिला 3 स्वर्ण पदक मिळाली. ती रिहा बुलोज सांगते, परफॉर्मन्स बुटात नसतो, परफॉर्मन्स डोक्यात असतो. तुमच्या पायातल्या बुटामुळे तुमच्या पायाला वेग येत नाही, तुमच्या उरातल्या जिद्दीमुळे तुमच्या पायाला वेग येतो. या चिमुरड्या 11 वर्षाच्या रिहाचा पराक्रम नाईके कंपनीला कळाला. नाईके कंपनीनं या रिहाला दत्तक घेतलंय. तिच्या आयुष्याचा सगळा खर्च आता नाईके कंपनी करणार आहे. तुम्ही सुरुवात करा हो, सगळी सृष्टी तुमच्या पाठीशी उभा राहील.